नमस्कार, मी स्नेहश्री जोशी. आज मी तुम्हा सगळ्यांना चॉकलेट पाऊंड केक दाखवणार आहे. अतिशय खायला रुचकर असा आहे. तर आता बघूया रेसिपी आपण त्याची. पाऊंड केक बनवायचं साहित्य: अमूल बटर 200 ग्रॅम, कंडेन्स्ड मिल्कचा 1 टी, व्हॅनिला इसेन्स, कॉफी पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 200 ग्रॅम मैदा, काकोआ पावडर आणि डेकोरेशनसाठी चॉकलेट चिप्स. केक बनवण्यासाठी मी एक हँड ब्लेंडर घेतलाय. केकचा टीनला थोडं अमूल बटर आणि थोडं तूप लावून त्याच्यावरती एक बेकिंग शीट घालून ठेवलेली आहे आणि एक पातेलं घेते, त्याच्यामध्ये मी पूर्ण बॅटर बनवणार आहे. अमूल बटर घेतलंय आणि आता ते फेटायला सुरुवात करते. थोडंसं त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं. बटरचा रंग जरा बदललेला आहे, फ्लफी हलकं लागतंय हाताला बटर. आता ह्याच्यामध्ये मी मिल्कपेडचं टीन घालते. हे एकदम छान फेटून झालंय. आता ह्याच्यात थोडासा व्हॅनिला इसेन्स घालून परत फेटून घेते मी. छानपणे एक चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालते. बटर आणि मिल्कमेड चांगलं फेटून झालंय, त्यात व्हॅनिला इसेन्स घालून झालेलं आहे. थोडीशी जर चव बघितल्यावर जर वाटलं कोणाला थोडीशी पिठी साखर भाजायची गरज आहे तर पिठी साखर घाला, पण आम्हाला कमी गोड आवडतं म्हणून आम्ही थोडंच घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पहिलं एक टेबलस्पून कॉफी पावडर घालते आणि ह्याच्यामध्ये मी मैदा आणि ककाओ पावडर 3 टेबलस्पून ककाओ पावडर आणि 200 ग्रॅम मैदा असं एकत्र करून घेतलेलं आहे ते, आणि त्याच्याबरोबर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर असं घालतेय. आणि सगळं जरा सारखं करून हे सगळं आधीच मी चाळून घेतलेलं आहे. आता थोडा चमचा घालत आहे आणि आता मला ब्लेंडर लागणार नाहीये. एका स्पॅच्युलाच्या मदतीने मी कट अँड फोल्ड करून मिक्स करते. साधारणपणे अशी कन्सिस्टन्सी आहे आपली. थोडीशी सेमी लिक्विड म्हटलं तरी चालेल, पण खूप घट्ट वाटतंय म्हणून पातळ करू नका. अगदीच तुम्हाला वाटतं थोडासा सोडा किंवा तुम्ही दूध घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मी चॉको चिप्स घालते. त्याला थोडंसं मैदा लावून त्याला मिक्स केलं म्हणजे ते सगळीकडे स्प्रेड होतील. त्यातले अर्धे चॉको चिप्स आत जातील आणि उरलेले मी डेकोरेट करेन, वरती लावेन. यामध्ये चॉको चिप्स घातले, थोडेसे टॅप करून सारखं केलंय बॅटर. आणि आता हे मी बेकिंगसाठी ठेवते. हा एअर फ्रायर आहे आणि तो मी आज बेकिंगसाठी वापरते. 160 डिग्रीला एअर फ्रायर मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेते. आपला एअर फ्रायर छान प्रीहीट झालाय. आता हे आतमध्ये ठेवते बेकिंगसाठी 160 डिग्रीला. पहिल्यांदा 20 मिनिटं आणि मग चेक करून उरलेली 20 मिनिटं असं मी बेक करणार. आपला केक आता बेक झालाय. किती सुंदर आणि खमंग केक दिसतोय. साईडनी सगळ्या कडा सुद्धा सुटलेल्या आहेत, म्हणजे परफेक्ट केक बेक झाल्याचं हे लक्षण आहे. आता हा थंड करून मग आपण कट करून खाऊ शकतो. थँक्यू.